केंद्रातील मोदी सरकारच्या कार्यकाळाला 12 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यामध्ये तपपूर्ती कार्यक्रम आयोजित करण्यात आला। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आजपर्यंतच्या इतिहासात सर्वाधिक काळ देशाचे पंतप्रधान राहण्याचा इतिहास घडवलाय। पंतप्रधान मोदी यांच्यामुळे भारताची संपूर्ण जगात प्रतिमा उंचावली आहे। त्याचबरोबर देशाला एक सक्षम आणि दूरदृष्टी असणारं नेतृत्व लाभलंय। शहरी भागापासून ग्रामीण भागापर्यंत पंतप्रधान मोदी यांनी सर्वसामान्य जनतेसाठी राबवलेल्या विविध योजनांमुळे देशाला विकासाची दिशा मिळाली, असं प्रतिपादन आमदार अक्षय कर्डिले यांनी केले। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधान पदाला 12 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्त तपपूर्ती कार्यक्रमाचं आयोजन करत पाथर्डी तालुक्यातील श्री क्षेत्र लोहसर येथे आमदार अक्षय कर्डिले यांच्या हस्ते काळ भैरवनाथ यांची महाआरती, त्यानंतर लोहसर गावचा संपूर्ण परिसर भाजप कार्यकर्त्यांकडून स्वच्छ करण्यात आला। यावेळी माजी सभापती संभाजी पालवे, भाजप मंडळ अध्यक्ष संतोष शिंदे, मार्केट कमिटी संचालक वैभव खलाटे, चेअरमन पुरुषोत्तम आठरे, सरपंच अनिल गीते पाटील, माजी सरपंच सुनील साखरे, सुरेश चव्हाण, चेअरमन धीरज मैड, वृद्धेश्वर देवस्थानचे अध्यक्ष गणेश पालवे, किरण गर्जे, युवा नेते भैया बोरुडे, ग्रामपंचायत सदस्य नवनाथ अरोडे, राहुल अकोलकर, बाबाजी पालवे, सरपंच गौतम कराळे, देवेंद्र गीते, रावसाहेब वांडेकर, शुभम मोटे, अण्णासाहेब शिंदे, रावसाहेब लोहकरे, संतोष घोरपडे, नामदेव नरवडे, माजी सरपंच विलास टेमकर, देविदास शिंदे, तुकाराम वांडेकर, प्रणिल सावंत, महेश आवटी, डॉक्टर रामेश्वर गीते, महादेव गीते, किशोर पालवे, नानाभाऊ दगडखैर, नवनाथ बाबा निंबाळकर यांच्यासह 39 गावातील कार्यकर्ते या कार्यक्रमाला उपस्थित होते। देशामध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्यावेळी सत्तेवर आले त्यावेळी त्यांनी पहिलं एक घोषणा दिली किंवा नारा दिला, स्वच्छता अभियान। हे स्वच्छता अभियान म्हणजे काडी कचरा, गवत, प्लास्टिक या अर्थानं नसून भ्रष्टाचाराचा असलेला कचरा, कुठं ऑफिसमध्ये कामाची असणारी दिरंगाई, अनेक वेगवेगळ्या स्वरूपामध्ये योजना असतील, योजनातील असणारे बारकावे असतील, या सर्व गोष्टीमध्ये गेली 12 वर्ष आणि पुढीलही कालखंडामध्ये अजून राहिले 3 वर्ष म्हणजे 15 वर्ष देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा असणारा देशाचे पंतप्रधान होण्याचा विक्रम हा नरेंद्र मोदी यांनी या ठिकाणी मोडलेला आहे। आणि भविष्यातही या असणाऱ्या भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाला खऱ्या अर्थानं कुठंच काही अडचण असणार नाही। देशामध्ये हजारो पक्ष आहेत, प्रादेशिक पक्ष असतील, अक्षरशः गल्लीबोळामध्ये राष्ट्रीय पक्षाची स्थापना झालेले पक्ष आहेत, पण एक कार्यकर्त्यांचा असलेला हा पक्ष एकमेव देशामध्ये भारतीय जनता पार्टी हा पक्ष आहे। बाकीचे पक्ष असतील हे प्रायव्हेट लिमिटेड कंपन्या आहेत। ठाकरे निवडून आल्यानंतर ठाकरेचा मुलगाच त्या ठिकाणी मुख्यमंत्री होणार, पवार निवडून आल्यानंतर किती आमदार निवडून आले तरी पवार कुटुंबियाचाच त्या ठिकाणी मुख्यमंत्री होणार। काँग्रेसचे पूर्ण भारतामध्ये बहुमत आलं तर गांधी कुटुंबातलाच त्या ठिकाणी पंतप्रधान होणार। एकमेव भारतामध्ये भारतीय जनता पार्टी हा पक्ष असा आहे, या पक्षाला कोणी मारत नाही। एक सहकारी संस्था असल्यासारखा एकमेव पक्ष आहे। या पक्षाचा मालक देवेंद्र फडणवीस सुद्धा नाही, नरेंद्र मोदी सुद्धा नाही। मोदी नंतर कोण येणार हे आपण सांगू शकत नाही। देवेंद्र फडणवीस नंतर या ठिकाणी कोण मुख्यमंत्री होणार हे आपण या ठिकाणी सांगू शकत नाही। असा एकमेव असणारा हा भारतीय जनता पार्टी पक्ष, या पक्षामध्ये सर्वसामान्य व्यक्ती आपण बसलेल्यांमध्ये भविष्यामध्ये पुढले असणारे मुख्यमंत्री असतील, मंत्री असतील, ही त्या पदापर्यंत जाऊ शकतो असा एकमेव नाना भाऊ असू नका। केंद्रामध्ये स्थापन झाली आणि पंतप्रधान मोदी साहेब झाले तेव्हापासून पाहिलं आपण की पूर्ण भारताचा चेहरा मोहरा बदलताना आपण पाहिला। होतो ना भविष्य अशा प्रकारचे निर्णय त्यांनी घेतले। आज आपण पाहतो की भारत देश एक वेगळ्या वाटचालीवरती चालतोय। आज मला या गोष्टी सांगायला अतिशय अभिमान वाटतोय की कधी होतो ना भविष्य मोदी साहेब ज्या पद्धतीने पूर्ण भारताचा कारभार चालवत आहेत तसं भविष्यामध्ये मला असं वाटतं कुणी चालू शकणार नाही। एवढं यशस्वी 12 वर्ष त्यांनी पूर्ण केले। आज एकही गाव नसेल, एकही तालुका नसेल, जिल्हा नसेल किंवा महाराष्ट्रामध्ये असं कुठलंच ठिकाण नसेल की तिथं त्यांचे घरोघरी काम पोहोचलेले नाही। प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक गावामध्ये आज आपण पाहतो की वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या योजना
त्यांनी राबवल्या आणि ग्रामीण भागाला कसं आपल्याला पुढे नेता येईल यासाठी प्रयत्न केला. आज सरकारच्या माध्यमातून आपल्याला वीज मिळते, पाणी मिळतंय, घरकुल मिळतंय. आज आपण पाहतो की वयोवृद्ध असले तर आपल्याला कुठं जायची आवश्यकता लागत नाही, आपल्याला घरपोच पैसे मिळत आहेत. अनेक प्रकारच्या योजना आज कितीतरी सांगू शकत नाही एवढ्या योजना आपल्या भारत देशामध्ये चालू आहे मोदी साहेबांच्या माध्यमातून. म्हणून निश्चित 12 वर्षे अतिशय यशस्वी झाले आणि हे सामाजिक उपक्रम राबवून आपण त्यांना भविष्याच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देतो की येणाऱ्या काळामध्ये यापेक्षाही मोठे निर्णय आपला भारत देश पुढे नेण्यासाठी त्यांच्या माध्यमातून घडावा. म्हणून आज आपण आपल्या पाथर्डी तालुक्यात लोसर गावामध्ये आपल्या या 39 गावामधलं सर्वात मोठं तीर्थक्षेत्र आहे म्हणजे काळभैरवनाथ देवस्थान. इथं आता आपण आरती केली आणि कशा प्रकारचं पूर्ण मंदिराचं काम झालं हे देखील पाहणी केली आणि आता लगेचच आपण स्वच्छता अभियान गावामध्ये राबवतोय. कारण की आपल्याला वरून संदेश आला की आपल्याला प्रथम आपलं स्वतः जिथं आपण राहतो तो परिसर आणि आपलं गाव जर स्वच्छ सुंदर झालं तर कुठेतरी प्रगतीला नवीन मार्ग मिळतो. म्हणून प्रथम सगळ्यांनी आपापल्या गावापासून सुरुवात करावी म्हणून आज हे अभियान राबवण्यात आलं. निश्चितपणे हे 4-5 दिवस आपण हा तत्पूर्ती महोत्सव साजरा करतोय. सर्वांनी याच्यामध्ये योगदान दिलेलं आहे आणि निश्चितपणे यशस्वी आपलं हे तत्पूर्ती सोहळा पार पडतोय. भविष्याच्या वाटचालीमध्ये आपण सर्व प्रयत्न करू प्रत्येक घरोघरी कशी पंतप्रधान मोदी साहेबांच्या माध्यमातून चालू झालेल्या योजना कशा सर्वसामान्य गोरगरीब व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत्या यासाठी आपण सदैव प्रयत्न करत राहू आणि विश्वास आपल्याला सर्वांना आहे. प्रतिनिधी मयूर मुखेकर, न्यूज टुडे 24, पाथर्डी, अहिल्यानगर.